गुड मॉर्निंग स्टुडंट. ऑसिलेशन लेसन आपण पाहत आहे आणि या लेसन मध्ये पाहता कालचा जो लेक्चर झाला आपला, तर कालच्या लेक्चर मध्ये आपण लिनियर एसएचएम लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आपण पाहिले होते. लिनियर एसएचएम आणि आपण असं पाहिलं होतं की यामध्ये पहा एक तर मोशन कुठली असते एसएचएम आणि पाथ कसा असतो स्ट्रेट लाईन. म्हणजे ही जी बॉडी असते बॉडी ह्या मेन पोझिशन अबाउट मध्ये मेन पोझिशनच्या अबाउट मध्ये टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करते. टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करते आणि पाथ कसा असतो स्ट्रेट लाईन. पाथ कसा असतो स्ट्रेट लाईन. पहा लिनियर एसएचएम मध्ये काय असते बॉडी होते ऑसिलेट. बॉडी होते ऑसिलेट टू अँड फ्रो. राइट, टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन. आणखी की यामध्ये पहा जो पाथ कसा असतो स्ट्रेट लाईन अलॉंग द स्ट्रेट लाईन. आणखी काय म्हणतो आपण की इथे पहा जर समजा बॉडी आधी कुठे होती मेन पोझिशनला. इनिशियली बॉडी वॉज ऍट मेन पोझिशन, देन आफ्टर आपण त्याला डिस्प्लेस केलं होतं पुढं एक्स्ट्रीम पोझिशनला. इकडे साइड मध्ये असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मेन पासून डिस्प्लेस केलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आणि मग नंतर काय करतो रिलीज. नंतर त्याला रिलीज केलं त्या बॉडीला तर बॉडी काय आहे बॉडी वापस येते. बॉडी वापस येते. ओके, आणि वापस आला तर बॉडी मोशन मध्ये असते. मग त्याची ती मोशन कंटिन्यू इथे थांबत नाही. ती मोशन कंटिन्यू करते कुठपर्यंत तर ती ह्या साईड जाते इथपर्यंत जाते. आणि इकडची जर म्हटलं आपण ही असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आणि नंतर मग परत मग ते निगेटिव्ह एक्स्ट्रीम थांबल्यानंतर मग परत मग वापस जाते ते मेन कडे आणि परत मग समजा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे. म्हणजे बॉडी काय बॉडी ह्यासारखी मोशन परफॉर्म करत राहते. काय केलं आपण इनिशियली आपण मेन पासून डिस्प्लेस केलं एक्स्ट्रीमला, नंतर काय केलं रिलीज केला तर बॉडी वापस येते समोर जाते निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे, परत वापस येते समोर जाते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे आणि ती ह्यासारखी मोशन कंटिन्यू परफॉर्म करते. बरं मग आपण असं म्हटलं जेव्हा सुद्धा आपण म्हटलं की डिस्प्लेस केलं आपण एक्स्ट्रीम पोझिशनला पण ती वापस का बरं येते. वापस का बरं येत असते रिस्टोरिंग फोर्स मुळे. जी बॉडी आहे बॉडी एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन कडे येते. काय येते रिस्टोरिंग फोर्स मुळे. वापस का बरं येते रिस्टोरिंग फोर्स मुळे. याचा मिनिंग असं आहे की जेव्हा बॉडी ऑसिलेशन परफॉर्म करते तर त्या कुठला फोर्स लागतो रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स हा कुणीकडे असतो नेहमी मेन पोझिशन कडे. जरी बॉडी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून इकडे येत असेल तरी सुद्धा रिस्टोरिंग फोर्स मेन कडे. जरी बॉडी निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून मेन कडे येत असेल तरी सुद्धा तिथं पण लागणार आहे रिस्टोरिंग फोर्स. तिथं पण लागतो रिस्टोरिंग फोर्स. तो सुद्धा असतो मेन पोझिशन कडे. तो सुद्धा असतो मेन पोझिशन कडे. बर मग आता इथं आपण तेच म्हटलं होतं की जो रिस्टोरिंग फोर्स असतो रिस्टोरिंग फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. बरोबर आहे. एफ आर नेहमी कुठे असतो टुवर्ड्स द मेन पोझिशन. ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन असं म्हटलं होतं. आणखी काय म्हटलं होतं बाबा आपण याची काय करतो बॉडीला आपण डिस्प्लेस केलं होतं राईट साइडने. डिस्प्लेसमेंट होतं राईट साइडने. रिस्टोरिंग फोर्स लागला होता लेफ्ट साइडने. म्हणजे बघ इथं बघा रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे ऑपोजिट आहे. रिस्टोरिंग काय म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स या मेन कडे असते आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे ऑपोजिट साइडमध्ये. तर दोघांची डायरेक्शन कशी असते ऑपोजिट असते. हे पण आहे की रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे कसे असतात ऑपोजिटली डायरेक्टेड. ऑपोजिटली डायरेक्टेड. आणखी काय म्हणतो आपण त्यामध्ये आणखी आपण असं म्हटलं होतं की तुम्ही जेवढा डिस्प्लेसमेंट करसाल तेवढा डिस्प्लेसमेंट फोर्स लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही जर समजा डिस्प्लेसमेंट जर तुम्ही जास्त केला डिस्प्लेसमेंट जास्त केलं बॉडीचं मेन पासून तर रिस्टोरिंग फोर्स जास्त लागेल. जर तुम्ही समजा बॉडीचं डिस्प्लेसमेंट जर मेन पासून कमी केलं तर रिस्टोरिंग फोर्स कमी लागणार आहे. बरोबर आहे. जेवढा डिस्प्लेसमेंट करसाल तेवढा फोर्स लागेल. म्हणजे याचा मिनिंग असं आहे की रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत डिस्प्लेसमेंट सोबत. पण दोघांच्या डायरेक्शन ऑपोजिट आहे म्हणून मग इथेच आपण साइन घेतो
मायनस. सो एफ आर डायरेक्टली इक्वल टू मायनस एक्स. कालच पाहतो आपण. आणखी बघा, मी द रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स म्हटलेलं आहे. आता आपण जर म्हटलं की जर समजा बॉडी जर अशी येत आहे तेव्हा रिस्टोरिंग फोर्स लागत आहे, तिथं जेव्हा एक्स्ट्रीम पासून मीन कडे येणार आहे तिथे त्याची वेलोसिटी वाढत जाते. काय म्हटलं आपण? एक्स्ट्रीम पासून जेव्हा मीन कडे येणार आहे तर वेलोसिटी वाढत जाते. वेलोसिटी वाढत जाणे म्हणजे त्यामध्ये काय येते? ऍक्सेलरेशन. म्हणजे मग आता बघा, जर समजा बॉडी जर समजा येत असेल एक्स्ट्रीम पासून मीन कडे, तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन सुद्धा असते. आणि मग त्या ऍक्सेलरेशन कोणावर डिपेंड असते? कसं डिपेंड असते? तर ते सुद्धा माहिती घ्या एफ आर सारखंच. म्हणजे मग समजा जर बॉडी जर समजा मीन कडे येत असेल, बॉडी येत असेल मीन पोझिशन कडे, तर त्यामध्ये काय आहे? ऍक्सेलरेशन पण येणार आहे, स्पीड वाढत जाते. आणि त्या ऍक्सेलरेशन सुद्धा पहा, ते सुद्धा कुणीकडे असते? ऑलवेज मीन पोझिशन. म्हणजे एफ आर सारखंच. म्हणजे एफ आर कसं म्हणतो आपण? नेहमी असतो मीन कडे, तर ऍक्सेलरेशन बॉडीमध्ये आलेलं ऍक्सेलरेशन हे सुद्धा कसं असते? मीन पोझिशन कडेच असते. ओके. सो acceleration is also directed towards the mean position. Directed towards mean position. Again, acceleration या डायरेक्शन मीन कडे आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे acceleration आणि डिस्प्लेसमेंट हे सुद्धा त्याच्या ऑपोजिट असतात. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो आपण की acceleration is also directly proportional to minus x. लक्षात ठेवा, ज्या प्रकारे फोर्स हा डिस्प्लेसमेंट डिपेंड आहे, तर त्याच प्रकारे बॉडीमध्ये आलेलं ऍक्सेलरेशन हे सुद्धा काय त्या डिस्प्लेसमेंट डिपेंड असणार आहे. हे सुद्धा कसं असणार आहे? डायरेक्टली. डिस्प्लेसमेंट जास्त करसा तर बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन जास्त येणार आहे. जर डिस्प्लेसमेंट कमी करसा तर ऍक्सेलरेशन कमी येणार आहे. मग आता हे झालं ते लिनियरच्या बाबतीत. आणखी पण आपण याचा फॉर्म्युला काढला होता की जर समजा एफ आर आहे तर एफ आर वर आपण हा सिम्बॉल काढला होता. एफ आर सिम्बॉल काढला, इक्वल टू साइन पुट करतो, एक कॉन्स्टंट पुट केलं तिथं आणि मायनस एक्स इंटू मायनस एक्स. मग याला काय लिहिणार मी? याला मी असं लिहू शकतो मायनस के एक्स. एफ आर इक्वल टू मायनस के एक्स. सो रिस्टोरिंग फोर्सचा हा होता फॉर्म्युला, ज्यामध्ये हा काय असतो? जो स्मॉल क्या आहे हा असतो फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट हा झाला एफ आर चा फॉर्म्युला. नेक्स्ट आता सिमिलरली मध्ये बघा ऍक्सेलरेशन याचा पण फॉर्म्युला असतो. एसएचएम परफॉर्म करताना किंवा लिनियर एसएचएम पाथ स्ट्रेट लाईन आहे, लिनियर एसएचएम मधलं जे ऍक्सेलरेशन बॉडी मधलं त्याचा पण असं फॉर्म्युला पण कसं असतं? सो ऍक्सेलरेशन इथे सिम्बॉल करतो आपण, इक्वल टू साइन पुट करतो, ऑब्वियसली तिथे एक कॉन्स्टंट पुट करतो आपण. तो कॉन्स्टंट नंबर इथे कॉन्स्टंट असणार आहे, तो k बाय m असणार आहे कॉन्स्टंट. इथे कॉन्स्टंट काय असणार आहे? k बाय m असेल. आणि समजा इंटू मायनस एक्स इंटू मायनस एक्स. म्हणजे मग ऍक्सेलरेशन फॉर्म्युला कसा बनतो? तो बनतो मायनस के बाय एम इंटू एक्स. आणि हे जे समजा हा जो रेशो आहे के बाय एम, तर याला म्हणतो आपण ओमेगा स्क्वेअर. हे पण समोर बघूच आपण काय म्हणतो आपण की हे जे के बाय एम असते हे काय असते? ओमेगा स्क्वेअर. किंवा मग आता जर समजा आपण ओमेगा जर म्हटलं तर ओमेगा कसं बनणार आहे? हे रूट मध्ये बनणार आहे, रूट ऑफ के बाय एम असं असते. आणि ओमेगा म्हणजे असते अँगुलर वेलॉसिटी किंवा अँगुलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय? अँगुलर वेलॉसिटी किंवा अँगुलर फ्रिक्वेन्सी. जी बॉडी ऑसिलेशन परफॉर्म करत आहे तर त्या बॉडीची अँगुलर फ्रिक्वेन्सी म्हणू आपण. अँगुलर वेलॉसिटी पण चालते, अँगुलर फ्रिक्वेन्सी पण चालते. बरं, तर एसएचएम मध्ये अँगुलर वेलॉसिटी याचा हा फॉर्म्युला असणार आहे, याची ही व्हॅल्यू असणार आहे रूट मध्ये के बाय एम. आणि वेअर के काय असते? फोर्स कॉन्स्टंट. आणि एम म्हणजे काय असेल? बॉडीचं मास असणार आहे. तर मग तुम्ही हे जे ऍक्सेलरेशन आहे याच ऍक्सेलरेशन तुम्ही काय लिहू शकता? एक्स इक्वल टू मायनस आणि हा के बाय म्हणजे काय? ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर आणि इथे सुद्धा हा एक्स. and this will be the acceleration of the particle performing SHM, linear SHM particularly. So हे झालं linear SHM, हे झालं होतं linear SHM. तर SHM चे म्हटलं आपण जे दोन टाइप म्हणतो आपण तुम्हाला SHM चे काय म्हणतो आपण दोन टाइप. पहिला आपला हा होता linear आणि दुसरा कुठला होता angular. तर आपल्याला तो सेकंड पाहायचा आहे angular SHM काय असते. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण मॅक्सिमम डिस्कस केलं होतं. इक्वेशन आपले राहिले होते, इक्वेशन तुम्ही समजले आहात. सो आज पाहायचं आपल्याला अँगुलर SHM. अँगुलर SHM सिंपल आहे बघा.
लिनियर एसएचएम मध्ये जो पाथ असतो ऑसिलेटिंग बॉडीचा पाथ, तो पाथ कसा असतो स्ट्रेट लाईन, पाथ कसा असतो तो स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि अँग्युलर एसएचएम मध्ये बघा, अँग्युलर एसएचएम मध्ये जो पाथ असेल तो पाथ असेल कर्व. म्हणजे एक आपण एक्झाम्पल घेऊ कोणाचा, सिंपल पेंडुलमचा एक्झाम्पल घेऊ आपण. सिंपल पेंडुलम, रेजिस्ट सपोर्ट, हा स्ट्रिंग, मेटल वॉक, ओके. आणि आपण ही त्याची ही जी पोझिशन असणार आहे, तर या पोझिशनला काय म्हणतो आपण, त्याची मीन पोझिशन, फिक्स पोझिशन, सेंटर पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन. मीन पोझिशन, सेंटर पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, किंवा अशा बघ त्याला डिफरंट नेम आहे. बरं, इनिशियली बॉडी कुठे आहे, वॉक कुठे आहे, सेंटर पोझिशनला आहे. त्याला काय करतो आपण, डिस्प्लेस करतो. त्याला डिस्प्लेस केलं मीन पासून एक्स्ट्रीम कडे, ओके. इकडची एक्स्ट्रीम म्हणजे काय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ओके. आणि पहा मीन पासून डिस्प्लेस केलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला, नंतर त्याला रिलीज केलं, त्याला तुम्ही सोडला तर तो वापस येणार आहे आणि तो इथे थांबणार नाही, तो परत इकडे जाणार आहे, ह्या साईडला जाणार आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जाणार आहे. तो इकडे येणार आहे, इथं आला तर इकडली ही जी पोझिशन असेल त्याची इथं थांबेल ऍक्च्युअली फॉर अ फ्रॅक्शन ऑफ टाइम, तिथे थांबणार आहे. तर ही जी पोझिशन असणार आहे ही असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ओके. पण अगेन बाबा इथं थोडा वेळ थांबेल तो आणि परत वापस जाणार आहे. मीला थांबणार नाही, तो परत वापस इकडे जाणार आहे आणि तो यासारखं ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे. ऑसिलेशन जो तो परफॉर्म करणारा पहा याचा पाथ आहे, ऑसिलेटिंग बॉडीचा हा पाथ जो आहे तो स्ट्रेट लाईन नाही आहे, तर पाथ कसा आहे तो कर्व आहे. म्हणून मग यासारखी ही जी मोशन असणार आहे एक तर एसएचएम आहेच, कारण बॉडी काय, बॉडी टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे ऑसिलेटिंग मोशन आहेच, ओके. हार्मोनिक सिंपल हार्मोनिक मोशन आहे, पण पाथ कसा आहे कर्व आहे. आणि दॅट्स व्हाय इट इज अ टाइप ऑफ अँग्युलर एसएचएम. सेकंड टाइप ऑफ एसएचएम अँग्युलर एसएचएम. पाथ कसा असेल तो कर्व असणार आहे. ऍक्च्युअली बॉडी काय करते, काय बॉडी ही ऑसिलेशन परफॉर्म करते अलॉंग द स्मॉल आर्क ऑफ सर्कल. पहा बरं, हा जो कर्व म्हणेल मी, हा जो कर्व आहे, या कर्वला काय म्हणू शकतो आपण, या कर्वला काय म्हणू आपण, स्मॉल आर्क. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्मॉल आर्क ऑफ सर्क्युलर पाथ. स्मॉल आर्क ऑफ सर्क्युलर पाथ. When the body is oscillating along the small arc of circular path, then its motion is termed as angular SHM. Again, इधर एक डेफिनेशन म्हणतो आपण, काय म्हणतो, when a body it oscillates, ठीक आहे, oscillates आणि ऑसिलेट कशा प्रकारे, टू अँड फ्रो अबाउट मीन पोझिशन किंवा फिक्स पोझिशन, अबाउट फिक्स पॉइंट म्हणा. त्या फिक्स पॉइंटला काय म्हणतो आपण, मीन पोझिशन, किंवा त्याला काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम पोझिशन. आणि अलॉंग द पाथ कसा आहे तो स्मॉल आर्क सर्कल, अलॉंग द स्मॉल arc of circular path, along the small arc of circular path, then its motion is called as angular SHM. एक सिंपल डेफिनेशन बनणार त्याची, ही बनेल एक सिंपल डेफिनेशन. बरं, हे जरी आता बघा हे इथे एक्झाम्पल घेतलंय मी, कसं सिंपल पर्यंत घेतलेलं आहे, तसं काय दुसरं पण एक्झाम्पल बनणार आहे. एक आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे स्विंगचं, झोका माहित असेल तर त्याची पण मोशन कशी असते माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे त्याची पण मोशन कशी असणार आहे, अँग्युलर एसएचएम असणार आहे. कारण ती बॉडी सुद्धा पहा, ती बॉडी जी होते ऑसिलेट, एक तर माहिती आहे टू अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ अशी मोशन बरोबर करते, बरोबर आहे. जो झोका असणार आहे, झोका समोर जाणार आहे, मागे येणार आहे, समोर जाणार, मागे येणार आहे, मग त्याची पण मोशन कशी असते, एक तर सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. आणि पाथ कसं असते, पाथ कर्व. पाथ जर कर्व आहे मग तेव्हा ती एसएचएम असते अँग्युलर एसएचएम. सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अँग्युलर एसएचएम. बरं, ही त्याची डेफिनेशन मध्ये. आता इथं जर म्हटलं, आता आणखी बघा थोडंसं आणखी डिटेल बघू आपण. जेव्हा आपण असं म्हटलं की ही जी बॉडी होती, हा जो पेंडुलम होता, हा पेंडुलम पहा, हा जर समजा यासारखी जर मोशन परफॉर्म करत आहे,
तर माहिती आहे का इथं माहिती आहे ऍक्च्युअली माहिती आहे का असं म्हणू शकतो आपण की पूर्ण जी सिस्टम आहे आता पूर्ण सिस्टम कन्सिडर करू फक्त इथं मेटल बॉब नाही म्हणू आपण आता पूर्ण सिस्टम मध्ये कोण कोण येणार आहे हा मेटल बॉब सुद्धा असणार आणि स्ट्रिंग सुद्धा असणार आहे तर पूर्ण सिस्टम जी आहे तर पूर्ण सिस्टम मध्ये कशी बघा का ह्या साईड जर गेले तर हा जो स्ट्रिंग असेल मेटल बॉबचा स्ट्रिंग सिबरचा तर हा काहीतरी अँगल कव्हर करणार बरोबर आहे जेव्हा तो आधी कुठं होता मीन मोशनला होता म्हणजे मग स्ट्रिंग येत होता आणि जेव्हा आपण त्याला डिस्प्लेस केलं तर काहीतरी अँगल कव्हर झाला कारण स्ट्रिंग जर समजा डिस्प्लेस झाला तो स्ट्रिंग काय करेल काहीतरी अँगल कव्हर करणार आहे दिस इज सोबतच्या या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं ओके आणि मग परत तिथून आपण बॉलला रिलीज केला बॉडी वापस येणार आहे म्हणजे अँगल कव्हर करत जाणार आहे पण मीनं थांबणार नाही ती समोर जाणार आहे म्हणजे ठीक आहे परत तो अँगल कव्हर करणार आहे म्हणजे याची मध्ये येते ती जी बॉडी आहे ना ती बॉडी ऑसिलेट होत आहे अँग्युलरली आपण काय म्हणू शकतो आपण की ह्या अँग्युलर एसेशन मध्ये बॉडी काय होत आहे किंवा सिस्टम काय होत आहे अँग्युलरली ऑसिलेट होत आहे अँग्युलरली ऑसिलेट होते आणि कोणाच्या मध्ये कोणाच्या डिफरन्स मध्ये तर हा जो समजा फिक्स्ड एक्सिस ना हा समजा सेंटर मधला व्हर्टिकल एक्सिस ना याला म्हणू आपण फिक्स्ड एक्सिस आणि ह्या फिक्स्ड एक्सिसच्या अबाउट मध्ये बॉडी काय करते बॉडी अँग्युलरली ऑसिलेट होते with respect to this fixed axis body क्या होता है angularly oscillate and that motion is also called as the angular accession so we can further define the same angular depression angular accession काय म्हटलं आपण when a system म्हणून ना आता आपण सिस्टम म्हणू when a system oscillates system क्या होता है oscillates angularly आता एक्चुअली क्या करता है अँगल करतात आपण जर म्हटलं पूर्ण सिस्टम तर अँग्युलरली ऑसिलेट आहे अँग्युलरली आणि विथ रिस्पेक्ट टू दिस फिक्स्ड एक्सिस हा फिक्स्ड एक्सिस ना विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड एक्सिस ओके and that motion is called as the angular accession is called as angular accession आता लिनियर पण पाहिला आपण अँग्युलर accession सुद्धा पाहिला आपण आता दोघांमध्ये डिफरन्स पाहिला असणार आहे दोन्ही accession पण दोघांमध्ये डिफरन्स आहे पाहिला असणार लिनियर accession मध्ये पहा लिनियर accession मध्ये फोर्स लागतो रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंट असते लिनियर डिस्प्लेसमेंट कारण पाथ आहे स्ट्रेट लाईन फोर्स लागतो रिस्टोरिंग फोर्स ओके आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे लिनियर आहे स्ट्रेट लाईन आहे पण यामध्ये इथं पहा इथं जर म्हटलं आपण बॉडी एक्सपेरिमेंट आहे का बॉडी जर समजा अशी जर मूव होत असणार आहे तर एक्सपेरिमेंट आहे की ती बॉडी अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा असते बॉडीचं स्ट्रेट लाईन मध्ये काय असणार आहे लिनियर डिस्प्लेसमेंट बरोबर आहे बॉडी कशी सरळ मूव होते ना तर स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे लिनियर एक्सेशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असते सरळ आणि अँग्युलर एक्सेशन मध्ये काय असणार आहे अँग्युलर एक्सेशन जर म्हटलं आपण आर्क वरती मूव होत आहे आर्क वरती मूव ठीक आहे म्हणजे आपण याला म्हणू शकतो आपण सर्क्युलर मोशन जर बॉडी जर समजा आर्क वरती मूव होत असेल तर सर्क्युलर मोशन म्हणू शकतो आपण आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला माहिती आहे बॉडी एक्शन मध्ये काय सेंटरला काय असते काहीतरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर करत असते म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीचं काय असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणून मग इथं बॉडी एक्शन मध्ये काय इथं बॉडीच असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण जेव्हा ह्या बॉडीला मेन पासून डिस्प्लेस केलं इथं एक्शन पर्यंत तर मग बॉडीचं एवढं झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट बॉडीचं एवढं झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते कसं आहे त्या साईडनी मग या केसमध्ये असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा ते कसं आहे त्या साईडली आहे आणि जेव्हा समजा बॉडी मध्ये गेली समजा पॉझिटिव्ह एक्शनला गेले इथं नेला आपण त्याला आणि आता ठीक आहे जर आपण त्याला जर सोडलं तर तो वापस येत आहे बरोबर आहे ना आपण मेन पासून डिस्कस केलं पॉझिटिव्ह एक्शनला आणि त्याला जर आपण तिथं जर सोडलं तर बॉडी वापस येते ना आता बॉडी वापस येत असेल म्हणजे आता वापस येत आहे म्हणजे आर्क वरती मूव होत आहे सर्क्युलर मोशन मूव होत आहे किंवा मग असं म्हणू शकतो आपण की हा स्ट्रिंग सुद्धा आहे पूर्ण सिस्टम ऍक्च्युअली रोटेशनल मोशन पण करत आहे आणि रोटेशनल मोशन परफॉर्म करण्यासाठी बॉडीला पाहिजे टॉर्क आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की अँग्युलर एसेशन मध्ये जेव्हा बॉडी पुढे डिस्कस करतो आपण एक्सिंग पोझिशनला तर तिथं लागणार आहे रिस्टोरिंग टॉर्क लागतो रिस्टोरिंग टॉर्क कारण बॉडीने काय करायला पाहिजे बॉडी वापस यायला पाहिजे बॉडी किंवा पूर्ण सिस्टीम वापस यायला पाहिजे म्हणजे याचा मीनिंग काय आहे की पूर्ण सिस्टीमनी रोटेशनल मोशन परफॉर्म करायला पाहिजे पण सिस्टीम रोटेशनल मोशन केव्हा परफॉर्म करेल जेव्हा त्या बॉडीवर ऍक्ट करणारे टॉर्क आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की बॉडी जर समजा वापस येत आहे सिस्टीम जर वापस येत आहे
रोटेशनल मोशन जर परफॉर्म करत आहे मग का परफॉर्म करते कारण एक्स्ट्रीम पोझिशनला त्याला लागतो रिस्टोरिंग टॉर्क इथे काय लागतो रिस्टोरिंग फोर्स लिनियर सिस्टम मध्ये आणि इथे लागणार आहे रिस्टोरिंग टॉर्क आणि त्या रिस्टोरिंग टॉर्कची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे मीन पोझिशन कडे इथे कसं होतं रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन मीन पोझिशन कडे इथे सुद्धा रिस्टोरिंग टॉर्कची डायरेक्शन मीन पोझिशन कडे सो इन अँग्युलर सिस्टम तिथे लागणार आहे रिस्टोरिंग टॉर्क आणि त्याची डायरेक्शन कुणीकडे मीन पोझिशन कडे रिस्टोरिंग टॉर्क is always directed towards the mean position आणि बॉडी जसं आपण असं म्हटलं की बॉडी जसं ना एक्स्ट्रीम पासून इकडे जर आली तिथे थांबणार नाही बॉडी त्याच्या इनर्शियामुळे बॉडी समोर जाणार आहे बॉडी जर समोर गेली तर इकडे जाणार आहे आणि जेव्हा इकडल्या साईड येणार ते नेगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे येणार आहे अगेन मग इथं पण ते वापस जाणार आहे आणि वापस कावर जाणार आहे कारण इथं सुद्धा त्यावर लागतो रिस्टोरिंग टॉर्क इथं पण लागेल त्याचा रिस्टोरिंग टॉर्क बॉडी मीन पासून इकडे गेली होती मीन पासून इकडे गेली म्हणजे डिस्प्लेसमेंट या साईडने आणि ते होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन पासून इकडे गेली बॉडी म्हणजे डिस्प्लेसमेंट या साईडने पण रिस्टोरिंग टॉर्क लागतो ऑपोजिट साईड मध्ये आणि तो पण लागतो रिस्टोरिंग टॉर्क ऑलवेज लागतो कुणीकडे मीन पोझिशनकडे इट ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन क्लियर It is also opposite in angular displacement. Restoring torque and angular displacement are in opposite direction. Are in opposite direction. Again, इथं काय आपल्याला असं म्हटलं होतं की रिस्टोरिंग फोर्स लिनियर मध्ये रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू कोणावर डिपेंड असते लिनियर डिस्प्लेसमेंट डिपेंड असते तर इथं काय असेल रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू कोणावर डिपेंड असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे सो व्हॅल्यू ऑर मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग टॉर्क will be directly proportional to the angular displacement but as the both are in opposite direction so we'll put here minus sign which is indicating the same that restoring torque and angular displacement are oppositely directed minus sign that indicate here we can also form an equation for the restoring torque आपण याला याचा फॉर्म्युला पण करू शकतो आपण म्हणजे फॉर्म्युला सुद्धा आहे याचा restoring torque फॉर्म्युला कसा असणार आहे रिस्टोरिंग टॉर्क टॉ आर सिम्बॉल काढला इक्वल टू साइड पुट केला आणि तिथे हा समजा तिथे एक कॉन्स्टंट पुट करणार आपण तिथे कॉन्स्टंट पुट करतो आपण स्मॉल सी म्हणा किंवा कॅपिटल सी कुठे चालेल आपल्या ह्या लेसन मध्ये स्मॉल सी पुट केलेला आहे कॉन्स्टंट कॅपिटल सी सुद्धा चालते कुठे ओके हा तर टॉ आर इक्वल टू काय म्हणतात प्रोपोर्शनल सिम्बॉल काढलेला आहे इक्वल टू साइड पुट केला कॉन्स्टंट पुट केला आणि हा जो कॉन्स्टंट आहे तर त्याला आपण ट्विस्ट कॉन्स्टंट इट इज कॉल्ड एज द ट्विस्ट कॉन्स्टंट आणि मायनस थीटा आणि मग आता याला काय करू शकतो आपण तो मायनस आपण आधी लिहू शकतो आपण म्हणजे मग आपण टॉ आर याचा फॉर्म्युला कसा बनणार बाजूला टॉ आर याचा फॉर्म्युला कसा बनणार आहे मायनस सी इनटू थीटा रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला ओके इन अँग्युलर सिस्टम टॉ आर इक्वल टू मायनस सी थीटा वेअर सी काय म्हणतो आपण हा कॉन्स्टंट असते कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इट इज कॉल्ड एज द ट्विस्ट कॉन्स्टंट आणि तो थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक लक्षात ठेवायचं आणखी आता आपण काय बोलतो लिनियर सिस्टम मध्ये रिस्टोरिंग टॉर्क लागतो रिस्टोरिंग टॉर्क सॉरी फोर्स लागतो किंवा ऍक्सेलरेशन पण लागते लिनियर सिस्टम मध्ये काय म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स सुद्धा लागतो किंवा ऍक्सेलरेशन लागते ते असते लिनियर ऍक्सेलरेशन पण अँग्युलर सिस्टम मध्ये काय असणार आहे तिथे रिस्टोरिंग टॉर्क आहे रिस्टोरिंग टॉर्क आहे ऍक्च्युअली ओके आणि रिस्टोरिंग टॉर्क म्हणून मग तिथे सुद्धा ऍक्सेलरेशन असणार आहे कारण बघा इथे पण माहिती काय जेव्हा बॉडी परफॉर्म करणार आहे अँग्युलर सिस्टम तर जेव्हा समजा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून जेव्हा या साइड येणार आहे स्पीड वाढत जाणार त्याची जेव्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून मीन पर्यंत येणार आहे स्पीड वाढत जाणार आहे मीन पासून त्याची स्पीड मॅक्सिमम होणार आहे पण इथे पण जेव्हा समजा समोर जाणार आहे त्याची स्पीड कमी जाणार आहे परत पण मग इथे थांबत थोडासा फ्रॅक्शन ऑफ टाइम साठी परत वापस जाणार आहे स्पीड वाढत जाणार आहे लक्षात ठेवा की जेव्हा ती एक्स्ट्रीम पासून मीन कडे येणार आहे स्पीड वाढत जाते म्हणजे मग येणार आहे ऍक्सेलरेशन ओके किंवा मग त्याचा अँगल हा जो आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट एक्चुअली चेंज होत आहे आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट चेंज होत आहे अँगुलर वेलोसिटी चेंज होत आहे म्हणजे त्यामध्ये येणार आहे अँगुलर ऍक्सेलरेशन
लिनियर एसएचएम मध्ये काय असते, लिनियर ऍक्सेलरेशन असणार आहे, स्मॉल ए असते, आणि अँग्युलर एसएचएम मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन असते, ज्याला म्हणतो आपण अल्फा. ओके, म्हणून मला ते आपण असं म्हणू शकतो, आपण जेव्हा एखादी बॉडी परफॉर्म करेल अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर त्या बॉडीमध्ये सुद्धा येणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन, आणि त्याची डायरेक्शन कुणीकडे, तर मी गोष्टीकडे ऑलवेज. जर म्हटलं आपण पॉझिटिव्ह एक्सिंग पासून जर म्हटलं आपण बॉडी जर वापस असेल तर त्याची स्पीड वाढत जाणार आहे, अँगल चेंज होत जाणार आहे, म्हणून ते अँगल ऍक्शन वाढत जाणार आहे. इकडे सुद्धा ना, इथून सुद्धा पहा, इथून सुद्धा जे अँगल ऍक्शन असेल पहा, ते सुद्धा कसं असेल, मी पोझिशनकडे असणार आहे. ज्या प्रकारे लिनियर ऍक्शनची गोष्ट होती, लिनियर ऍक्शन कसं होतं, ते ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन और ऑपोजिंग एक्स. इकडे हे सुद्धा असणार आहे. अँगुलर ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, इट इज ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड आणि ते असेल ऑपोजिट. कोणाच्या ऑपोजिट मध्ये बाहेर आहे, थीटा. कारण आपण बॉडीला आपलं डिस्प्लेसमेंट करतो आपण या साइडने, आणि अल्फा असते त्या साइडने, म्हणजे अल्फाची डायरेक्शन आणि कसं समजा थीटाची डायरेक्शन जसं ऑपोजिट असणार आहे. ज्या प्रकारे टॉर्क आणि याची डायरेक्शन ऑपोजिट असतात ना, टॉर्क आणि थीटा डायरेक्शन ऑपोजिट असतात, तर त्याच प्रकारे अल्फा आणि थीटाच्या पण डायरेक्शन ऑपोजिट असणार आहे. आणि सिमिलरली मग आपण असं शिकतो, आपण त्याचा पण फॉर्म्युला आहे, जसं आपण की या लिनियर ऍक्सिसचा फॉर्म्युला त्याचा पण फॉर्म्युला असणार आहे. मग अँगुलर एसएचएम मध्ये जो म्हटलं मी अल्फा म्हटलेला आहे, अँगुलर ऍक्सेलरेशन म्हटलेला आहे. अँगुलर ऍक्सेलरेशन अल्फा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत असतो, मायनस थीटा. लक्षात ठेवायचं आहे, अँगुलर एसएचएम मध्ये अँगुलर ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस अँगुलर डिस्प्लेसमेंट. अगेन इथं आपण हा अल्फाचा पण फॉर्म्युला आहे, अल्फाचा पण फॉर्म्युला आहे. तर अल्फाचा फॉर्म्युला असते अल्फा इक्वल टू मायनस C upon I आणि इनटू काय असेल थीटा. हा असेल अँगुलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. कशामध्ये, अँगुलर एसएचएम मध्ये. अँगुलर ऍक्सेलरेशन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड अल्फा अँड थीटा आर इन ऑपोजिट डायरेक्शन. आणि अल्फा डायरेक्टली मायनस थीटा, बरोबर, कारण मायनस थीटा काय सांगणार आहे, दोघा डायरेक्शन ऑपोजिट. मग ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला पण आहे, हा पण फॉर्म्युला. आता हा जो अँगुलर ऍक्सेलरेशन फॉर्म्युला आहे, तर यामध्ये पहा ज्या टर्म्स आहेत तिथे अँगुलर ऍक्सेलरेशन झालं, अँगुलर ऍक्सेलरेशन. ओके, आणि हा सी म्हणजे काय म्हटलं आपण, ट्विस्ट कॉन्स्टंट आहे. सी म्हणजे काय असतो, ट्विस्ट कॉन्स्टंट. आय म्हणजे काय असणार आहे, आय म्हणजे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी ऑफ अ बॉडी. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, हे जर टेक्स्ट तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला रोटेशन मोशन मध्ये हा टर्म आहे. ज्याने रोटेशनल मोशनचे लेसन पाहिलं असेल, लेक्चर पाहिलं असेल, तर त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला मी त्याला माहिती असेल, ज्याने पाहिलं असेल. त्याला नसेल पाहिलं तर आपण नंतर बघूच आपण. ओके, सो हियर आय स्टँड फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड थीटा स्टँड फॉर अँगुलर डिस्प्लेसमेंट. सो दीज आर द केसेस फॉर द अँगुलर ऍक्सेलरेशन. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ एसएचएम, लिनियर अँड अँगुलर एसएचएम. आता अँगुलर एसएचएम ची पहा, इकडे मी तुम्हाला एक्झाम्पल लिहू शकतो, मी याचे पण एक्झाम्पल लिहिले, असे दोन एक्झाम्पल पाहतो आपण. पहिलं कुठलं म्हटलं आपण, एक्झाम्पल कुठलं म्हटलं पहिलं, की मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम म्हणा, किंवा ठीक आहे मोशन ऑफ बॉब ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक आहे ना, क्लॉकचा जो पेंडुलम असणार आहे त्याची मोशन ती असणार अँगुलर एसएचएम. दुसरं काय म्हटलं होतं, स्विंगची मोशन असणार आहे, ते पण असणार आहे अँगुलर एसएचएम. याचे एक्झाम्पल लिहून टाकायचे असतात, हे लिहून टाकतात. आणि नेक्स्ट इकडे काय आहे, लिनियर एसएचएम आपण पाहिलेला आहे. लिनियर एसएचएम मध्ये पाथ कसा असतो, स्ट्रेट लाईन, बरोबर, अशी मोशन असणार आहे. आणि या मोशनचे जर म्हटलं एक्झाम्पल, ते पण तुम्हाला माहिती आहेच. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहून टाकायचे. आता राहिला प्रश्न बघा, तुम्हाला लिहायचं कशामध्ये, तुम्हाला आज सांगायचं आहे, टार्गेटच्या नोट्स मला परचेस करायच्या आहेत. टू ईच अँड एव्हरी वन नोट करा. टार्गेटच्या तुम्हाला फिजिक्सच्या 2 पार्ट असतात, 2 पार्ट, 1 पार्ट असतं तर 1 पार्ट. ऍक्च्युली असं वाटतं की 2 पार्ट असतात, मी नोट्स पाहिले नाही अजून, पण मार्केटला आलेले आहेत, अवेलेबल आहेत, तर तुम्हाला नोट्स परचेस करायचे आहेत. आणि त्या नोट्समध्ये हे टॉपिक असणार आहे, त्या नोट्समध्ये हे टॉपिक असणार आहे. हा सगळे टॉपिक नसणार आहे, सगळं जेवढे डिग्री मध्ये समजा आपण घेत आहे हे सगळं त्यामध्ये पॉसिबल आहे, समजा नसेल, पॉसिबिलिटी त्यामध्ये नसेल, तर तुम्हाला हे नोट करावं लागेल. तर पहिले काय करायचं, तुम्हाला टार्गेटची नोट्स परचेस करून टाका. त्या टार्गेटच्या नोट्समध्ये जो आपण टॉपिक घेत आहे तो टॉपिक तुम्हाला लिहायचा आहे ॲज इट इज. आणि जे मी समजा बोर्ड लिहून देत आहे, जर त्या टार्गेटच्या नोट्समध्ये टॉपिकमध्ये ऑब्विसली सगळे पॉईंट नसतील
तर मी काही जे एक्स्ट्राचे पॉईंट देत आहे ते तुम्हाला नोट करायचे आहे. अकॉर्डिंग टू पॉइंट ऑफ व्ह्यू द नीट एक्झाम, JEE मेन और द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यासाठी तुम्हाला बाकीचे सुद्धा पॉईंट मी डिस्कस करायचं आहे, ते पण पॉईंट तुम्हाला नोट करावं लागतील आणि ते सुद्धा त्या टॉपिकमध्ये लिहायचे. पर्टिक्युलर टॉपिकमध्ये रायटिंग वर्क स्टार्ट करायचं आहे. तर ते आज नोट्स आणून घ्या आणि रायटिंग वर्क स्टार्ट करून टाका. जेवढे आता आपण आपले टॉपिक झाले तेवढे टॉपिक आणि नेक्स्ट आपण समोर आता ऍक्च्युअली टाइम आपला रनिंग होत आहे. तर उद्या आपण जो नेक्स्ट टॉपिक पाहणार आहे लागलं असं वाचून घ्यायचं. काही टर्म्स असणार आहे मॅक्झिमम. आपण ठीक आता इनिशियल आपण पाहणार आहे लिनियर एसएचएमचा पार्ट पाहणार आहे. लिनियर एसएचएम ज्यामध्ये 5 स्टेटमेंट असणार आहे आणि जेव्हा एखादी बॉडी लिनियर एसएचएम परफॉर्म करेल तर तेव्हा मग पहा तेव्हा त्या बॉडीचं काय असेल डिस्प्लेसमेंट. त्या बॉडीचं काय असणार आहे डिस्प्लेसमेंट असेल. बरोबर आहे. मेन पोर्शन पासून डिस्प्लेसमेंट बॉडी पहा इथून इथे गेली तर येस बॉडीचं डिस्प्लेसमेंट असणार आहे. बरं बॉडी जर डिस्प्लेसमेंट असणार आहे दुसरी गोष्ट काय आहे बॉडी जर समजा मोशन परफॉर्म करत आहे तर बॉडीमध्ये असते ऍक्सेलेरेशन पण असते. पाहिलं आपण बॉडीमध्ये काय असते ऍक्सेलेरेशन असणार आहे. बॉडीची वेलोसिटी असणार आहे. मग अशा खूप साईडम्स असणार आहे. अशा खूप साईडम असणार आहे. सर्कल एसएचएम मध्ये एम्प्लिट्यूड टर्म असणार आहे. अशा डिफरंट टर्म असणार आहे. रिस्टोरिंग फोर्स अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत. त्या टर्म्स आपल्याला उद्यापासून डिस्कस करायचे आहेत. त्या टर्म्स वाचून घ्यायच्या. उद्या आपण पाहणार आहे रिस्टोरिंग फोर्स पाहणार आहे किंवा मग एम्प्लिट्यूड पाहणार आहे, अँग्युलर वेलोसिटी पाहणार आहे, फेज पाहणार आहे. अशा खूप साऱ्या टर्म्स असणार आहे. त्या टर्म्स तुम्हाला समजायला पाहिजे. त्या थोडेसे डिफिकल्ट राहणार आहे. फेज टर्म डिफिकल्ट राहणार आहे. लागलं तर वाचून घ्यायचं. ओके बाकी आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ.